फार सुरेख दिसतेस निवी. दागिने आले ना की अजून छान दिसशील. निवी झाली का तयारी? हा झाली का तयारी? मैत्रिणी ना का तुम्ही? हा करवल्या तुम्ही. हिला नटवायला म्हणून लवकर यायचं सोडून तुम्हीच उशिरा आलात. अहो काकू, मुंबईचं ट्रॅफिक माहितीये ना तुम्हाला. काही नाही हो काकू, हिला साडीवरती मॅचिंग बांगड्या मिळाल्या नाहीत म्हणून उशीर झाला. ए गप्पा बसा, चोंबडेपणा नको करूस. तुझ्या बॉयफ्रेंडशी बोलण्यात अर्धा तास वेळ गेला सांगू? अगं बास करा आता दोघी. हिला नटवा. हा चला आटपा पटापट. किती गोड दिसतीयेस. हो ना, एकदम प्रिन्सेस दिसतीये. आता प्रिन्सची होणार आहे प्रिन्सेस. ए निवी, आम्हाला विसरणार नाहीस ना ग? नाही, नाहीतर तिकडे जाऊन म्हणशील कोण तुम्ही. काय बोलताय तुम्ही दोघी? मग कुठे चाललीस फिरायला? ए फिरायला काय? हनीमूनला कुठे चाललीयस? कुठे कुठे जायचं हनीमूनला? गप्पा बसा तुम्ही दोघी. आता गप्पच बसवशील आम्हाला. जीजून सोबत बोलायचं असेल ना. आई यांना सांग ना ग. अगं असू दे ग. आज त्यांचाही शेवटचा दिवस आहे तुझ्याशी मस्करी करण्याचा. आई बघितलं, काकू पण आज आमच्या बाजूने आता. आवरा रे पटपट. काय करताय तुम्ही? गप्पा काय मारत बसलाय? हा हा म्हणता लग्नाचा मुहूर्त पण जवळ येऊन जाईल आणि आपली तयारी राहून जाईल. चला चला, पाहुणे आता दारात येतील. औक्षण करायला पाहिजे आपल्याला. हो हो अगदी बरोबर बोलतीये राधिका. ऐक ना अश्विनी, मला जरा पिन दे ना. ठीक आहे. अगं ही नाही, केसाची नाही ग बाई, साडीची पिन. मग तरी आता सुमित्रे, अहो सांगा ना स्पष्ट मला, साडीची हवी आहे का केसाची हवी आहे? ते मला काय स्वप्न पडणार आहे का? अरे मला काय स्वप्न पडलंय? मी तुला साडीची पिन मागितल्यावर तू केसाची पिन देशील म्हणून? अगं काय ग, कशाला म्हणताय? चला आटपा पटापट, उशीर होईल. तिथे वराडी येतील आणि सगळे चिडतील आपल्यावर. आटपा आटपा. असा कसा उशीर होईल काकू? आणि मी तर करवलीये म्हटल्यावरती मला तयार व्हायला उशीर होणारच ना. मिरवायचं नाहीये का मला? हो ग बाई, मिरव मिरव. मिरव काय मिरव? हा, नवरीची आत्या मी आहे आणि निवीच्या लग्नात मिरवायचा मान आहे तो फक्त माझा आहे, बाहेरच्यांचा नाहीये. आम्ही बाहेरचे? वा ग वा सुमित्रे, ऐक ऐक काय म्हणते ते. म्हणजे लग्न ठरवण्यापासून सगळं आम्ही केलंय. तू आत्ता आलीयस आणि म्हणे मान माझा आहे. आली मोठी मुलीची आत्या. कामं केली म्हणून काय झालं? हा, मान शेवटी मान असतो आणि तो माझाच आहे. हो ग बाई, दोघी जणी हातात हात घाला आणि काय ते मिरवा. हा पण आधी आटपा. चला चला. बरोबर. ऐक ऐक, ते काय अश्विनी केतकी ते काय म्हणतात? सेल्फी सेल्फी सेल्फी. हा सेल्फी काढूया आपण. फोटोग्राफर आहे ना लग्नामध्ये, कशाला? बोलली आमची अश्विनी, बोलली. फोटोग्राफर काय सेल्फी काढणार आहे? मला काढायचं आणि सेल्फी मी काढणार आहे. तुझं काय म्हणणं आहे? नाही काढा काढा, ढिगभर काढा. हा तुम्ही, मला खूप काम आहेत. मी चालले मंडपात मिरवायला. ऐक असता बाजूला बसाल तिकडे. बघू फायनल लुक. खूप गोड दिसतेस. मी मंडपात जाते आणि काम उरकते. काही लागलं तर मी फोन करेन ना तुम्हाला. केतकी तू येतेस सोबत माझ्या? अगं हो ग, माझी लिपस्टिक राहिली आपल्या घरामध्ये आणि या ड्रेसवरती तीच शेड चांगली दिसेल. चला आवरा, मिरवायचंय ना, मग या पटकन. हा, तुझं नावच मिरविणी ठेवणार आहे मी आता. हे मुलींनो, तुम्ही जा त्यांच्यासोबत. हा राधिका, राधिका तू या मुलींबरोबर जा. हॉलमध्ये काय लागतंय का बघ. हा जा 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 जा. सुमित्रे, अगं तिच्या कानाच्या पाळी मागे किंवा तळपायाला काळं तीट लावलंस का? अगं अश्विनीने लावलं ना आता. आई ही नथ एवढी चांगली नाही दिसत आहे ग. हम दुसरी घालून बघते. ही बघ. वा, छान छान.
मकरंद, अरे किती छान दिसतोयस तू. निवेदिता खूप चांगली मुलगी आहे आणि लग्नानंतर ती लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरी पाऊल ठेवणार आहे. त्यामुळे तिच्याशी नीट वाग. हा हो गाई, माहितीये मला ती चांगलीच आहे, पण एकदा का ती या मकरंदची झाली ना की मी तिचे तिच्या घरच्यांशी असलेले सगळे संबंध तोडून टाकणार आहे. मग ती फक्त आणि फक्त माझीच असेल. त्या मेकॅनिकच्या नजरेस निवीच काय, तिचं नख सुद्धा पडणार नाही याची काळजी घेईन. तू नको काळजी करूस. चला हो नवरदेव, झालात का तयार? हा हो रेडी. बघा कोण आले ते. अजय, किरण, काय म्हणताय? मस्त. थँक्यू यार, तुम्ही एवढ्या लांब ना आलात. अरे ऐसे कैसे भाई, आएंगे ना हम, अपने यार की शादी है. नाहीतर लग्नातलं जेवण कोण संपवेल? चला निघूया आता, उशीर होतोय लग्नाला जायला. होय होय. निवेदिता वाट बघत असेल माझी. चला चला लवकर, उशीर होतोय. चल रे. सुमित्रे, तुला सांगते, लेकीच बरोबर का सुना फार बोलतात. अगं अश्विनी, तुझी गंमत करत होती ग. आणि खरं सांगू, ही सासू सुनेची जी नोकझोक असते ना, ती संसारात खरी गंमत आणते. आणि एक सांगू, जर सुनेला सुद्धा प्रेम दिलं ना, तर ती सुद्धा आपली लेकच होते. आता बघूया ना, निवेदिता सासरी गेल्यावर सासूची सून होतीये की लेक. मी सांगू, माझी नेवी सासरी जाऊन अगदी लेकच होणार. कसं आहे ना, भांड्याला भांडं लागल्याशिवाय गंमत येत नाही ग. आणि आपण भांडतो त्याच्याशीच ना, ज्याच्यावर आपलं खूप प्रेम असतं. तू आणि धन्या कसे सारखे भांडत असता, तसंच. निवी, इथलं सगळं इथेच विसरून जायचंय. आजपासून तुझा नवा संसार सुरू होणार. कसं आहे ना निवी, साडी आणि संसार हे सगळं तुलाच आता सावरायचं. साडीच्या निर्या जर नीट बांधल्या गेल्या नाहीत ना, तर त्यात पाय अडकून पडायला होतं. तसाच संसाराचा आहे. जर संसार नीट झाला नाही ना, तर आयुष्य विस्कटतं. भाळायला एक क्षण पुरे असतो ग, पण सांभाळायला अख्खं आयुष्य कमी पडतं. निवी, तिथल्या सगळ्या लोकांना तू खूप सांभाळून घेशील याची खात्री आहे का मला? घेशील ना? बघू कशी दिसते माझी ठमा. वा ग वा, काही सुरेख दिसतेस. निवी, तुला या लग्नाच्या अवतारात पाहिला ना, डोळे आसुसले होते माझे. आज भरून पावले ग. माझं बाळ उद्यापासून नसणार ना. उद्यापासून आई आई असं हाक ऐकायला येणार नाही. विहार बरोबर भांडण ऐकायला येणार नाही. सासरी जाईल आणि फक्त सणावाराला येशील का तू, पाहुणी बनून. खूप आठवण येईल का मला तुझी. आई, उद्यापासून माझं जग बदलणार आहे ग निवी. रोज सकाळी उठलं की तुझा डबा, तुझी तयारी, तुझ्या सतत मागे लागणं. अगं निवी खा ग, अगं निवी खा ग. कोणाला कळणार का मी उद्यापासून हे सगळं सगळं बंद होणार आहे माझं. कोणासाठी करणार आहे मी उद्यापासून हे सगळं. माझी राणी, खूप आठवण येणार आहे निवी तुझी. सुमित्रे, अगं अजून किती अस्वगाळशील. अगं लेक चांगली सुखी होणार आहे तुझी.
सोन्यासारखा जावई मिळालाय तुला, नको काळजी करू. हो, छान सासर मिळाले माझ्या लेकीला. हॅलो दादा, काटेरी फणस आणि त्याची फॅमिली निघाली. आता आपल्याला जे हवंय ते त्यांच्याकडेच आहे. तुम्ही निघा पटकन. आणि सत्या, सगळा प्लॅन लक्षात आहे ना? हो. गुड. निघा पटकन. हो हो, येतो. सुमित्रे, आपल्याला पूजेची तयारी पण करायची आहे ना. पोट्या सुद्धा काढायचे ना. चल जाऊया. चल चल. निवी, बाळा तू बसा, मी कृपा आणि दिशाला पाठवते. चल मालती. ताई, तू आज खूप गोड दिसतेस, नेहमीपेक्षा वेगळी. असीम, काय झालं बाळा? असीम, माझं लग्न झालं तरी मी तुला विसरणार नाही आहे. काळजी नको करूस. पण त्याच्याशी लग्न झाल्यावर. त्याच्याशी म्हणजे? त्याला नाव नाहीये का? असेल, पण तो मला नाही आवडत. तो माझ्यासाठी विलनच आहे. त्या दिवशी पण तोच मला बाहेर सोडून आला होता. आणि त्या दिवशी कॉरिडॉर मध्ये पण त्यानंच माझ्या पायात पाय घालून मला पाडलेलं. ताई, तू नसताना तो मला खूप त्रास देतो ग. आणि सगळ्यांसमोर खूप गोड गोड वागतो. ताई, नको न करू लग्न त्याच्याशी. तो खूप बॅड आहे ताई. ताई, प्लीज नको करूस लग्न, प्लीज. माझ्यासाठी तरी लग्न नको करूस त्याच्याशी, प्लीज ताई. मकरंद खूप चांगला मुलगा आहे. त्याच्यासारखा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही. मकरंद खूप सुखात ठेवेल तुला. असीम, आता मकरंद माझ्या आयुष्यात आलाय म्हणून मी तुला कधीच विसरणार नाही असीम. आणि आपण भेटत जाऊ ना. मी तुला भेटायला इथे येत जाईन. तुला माझी आठवण आली की तू मला भेटायला तिथे येत जा. तू नको काळजी करूस. ओके? निधी, अगं लवकर तयार हो, वरात आली. हा, चल. भाई, जरा पाण्याची सोय कर ना, थंड. ते होईल ना बाई. ए मेकॅनिक, माझ्या मित्रांना तहान लागली, जा पाणी घेऊन आणि थंड आण. आणतो.
नेवी, आज या धन्याचा जीव गेले तरी चालेल, पण मी मकरंदचं सत्य सगळ्यांसमोर आणणार. काहीही झालं तरी तुझं लग्न या मकरंदशी नाही होऊ देणार, हा शब्द आहे या धन्याचा. जावई बापू, पाय पुढे करा. अहो आई, काय करताय? अहो, प्रथा आहे तशी जावई बापू. अहो पण आपणच पाडल्यात ना त्या. आई मुलाचे पाय धुणार कसं वाटतं ते. थांबा. अहो, काय करताय जावई बापू? अहो आई, तुम्ही माझ्या सासूबाई नाही, आईच आहात. तुमचे आशीर्वाद असू द्या फक्त. जावई बापू, खरंच माझं भाग्य आहे हो, तुमच्यासारखा जावई मला मिळाला. मला तुम्ही मुलासारखे, हो मुलासारखे काय, माझा मुलगाच आहोत हो तुम्ही. बरं, मग आता दृष्टतळी काढू. हो हो. घे निहार. या. अरे वा, डेकोरेशन छान केले अगदी. खरंच आवडले डेकोरेशन. हो, निहारने रात्रभर जागून हे डेकोरेशन करून घेतले. अरे वा साले साहेब, बहिणीच्या लग्नासाठी एवढी मेहनत घेतलीत तुम्ही. लग्नानंतर जिजूंकडून तुम्हाला स्पेशल पार्टी. मज्जा आहे. ए, आम्हाला बोलव पार्टीला. अगं, तुला दोन्हीकडनं आहेराच्या साड्या मिळणार आहेत की हक्कानं. सॉरी, तुम्हाला नाही, वेटरला बोलतो. खाने में और क्या है? हाँ? और कुछ नहीं है, यही है. ये रिपीट कर जा. फोन घे ना गंड्या. ये मला कॉन्सन्ट्रेट करू दे. गुंड्या, तू मी नाही. किसी को देना मत, मैंने गोश्त आया है. गुरुजी, हॅलो सत्या, मी मकरंदच्या घराबाहेर पोहोचलोय. नशिबानं चाव्या तर हातात आल्यात, पण याच्यात एवढ्या चाव्या आहेत ना की बाहेरच्या दरवाजाची नेमकी कुठले तेच कळत नाहीये. अरे दादा, आता ते तुला शोधावं लागणार ना. गुरुजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही बाप्पाचं नाव घ्या आणि बोला, गणपती बाप्पा मोरया. मोरया. एक्सक्यूज मी, कोण तुम्ही आणि इथे काय करताय? नाही म्हणजे तुम्हाला कधी पाहिलं नाही इथे. हा, अहो मी मकरंद पत्केचा मित्र आहे. आज त्याचं लग्न आहे ना, आणि त्याच्या रिसेप्शनचा सूट ना आताच राहिलाय, तोच न्यायला आलोय. या काय चाव्या पण आहेत, त्यानंच पाठवलंय मला. ओके, कॅरी ऑन. सॉरी बरं का. नाही, हल्ली चोरी खूप वाढली आहे ना, त्यामुळे आपला शेजार धर्म. नाही नाही, मी समजू शकतो. ओके. नशीब वाचलो. चला, मी आता माझ्या कामाला सुरुवात करतो.
बापरे, चित्राने आत्महत्या केल्याची बातमी असणारा न्यूजपेपर इथे? नशीब ह्या दोघींनी वाचली नाही ही बातमी. कोणी बघायच्या आधी याची विल्हेवाट मला लावायलाच हवी. ऐक ना मालती, मी काय म्हणते, अगं निवीची तयारी झाली का बघायला हवं. हो, केतकीला सांगितलंय मी आता, झालीये म्हणाली. ऐक ना, त्या सविता ताई आहेत ना, त्यांच्याकडे गजरे दिले, सगळ्यांना वाट. चाल. हा, तोपर्यंत आम्ही जाऊन येतो. चल. काकी द्या ते गजरे, द्या माझ्याकडे. सगळ्यांना वाटायचे आहेत ना, द्या ना. अहो, द्या, वाटते सगळ्यांना. असीम, सविता ताई, सविता ताई, चला ना, तुमची ओटी भरून घेते, म्हणजे पुढचे विधी करायला मोकळे. हा, काय झालं? काही नाही. चला. या, या ना, या. हो काका, किती टाइमपास करताय. एक तर का अक्षता पडल्या, मंगळसूत्र घातलं की मी मोकळा. आटपा ना पटापट. अहो, घाई कशी करणार? मुहूर्ताला अजून 2 तास वेळ आहे. शिवाय वधूकडचे सगळे विधी अजून व्हायचे. आता कराल ना घाई? अहो, आता करायलाच हवी. मी पण तेच म्हणत होतो, तुमचं लग्न आता मुहूर्ताच्या आधीच लागणार. यार तू ना दुल्हा नहीं लग रहा है यार. हाँ यार, दूसरा लग्न है तुझं. स्वैग तो दिखना चाहिए ना. हाँ क्या रे? सही बोल रही. फेटा बिटा बांधायचा ना, म्हणजे कसा रुबाबदार दिसला असतास. यार फेटा आहे ना, नेमका घरी राहिलाय आणि त्या गडबडीत धावून गेला रे. तुम्ही जाऊन घेऊन येता का पटकन? अरे यार बस क्या, दोस्त किस लिए होते. हा, तुम्ही जाऊन घेऊन या. आईकडनं चावी घ्या आणि जा. नाही नाही, थांब थांब थांब, माझ्याकडे एक एक्स्ट्रा चावी आहे. ठीक आहे, पटकन या. हो हो. हा. बघ निवेदिता, शेवटी माझ्या हातूनच मुंडवळ्या बांधल्या जात आहेत तुझ्या. बरं, आता हे तांदूळ आहेत ना, त्या सुपरवरती हळूहळू टाकत राहा. आणि मकरंद, अरे मकरंद, हे काय? तू आता काय करतोयस इथे? लग्नाआधी नवऱ्याने नवरीला बघायचं नसतं. अगं पण मी तिला बघितल्याशिवाय राहूच शकत नाही. 2 मिनिटं द्या, फक्त 2च मिनिटं प्लीज. बर ठीक आहे, पण फक्त 2च मिनिटं हा निवी, त्यापेक्षा जास्त वेळ नाही. हा दोन्ही बाजूची वराडी आहे म्हणून फेवर करते. हा, थँक्यू. लवकर. सगळे म्हणत होते की बायकोला लग्नाआधी भेटायचं नसतं, पण मी तुला भेटल्याशिवाय राहूच शकत नाही ग. अच्छा, म्हणजे घरच्यांचं बोलणं इतकं मनावर घेतलंयस का तू?
अजिबातच बोलणार नाहीयेस का माझ्याशी? हरकत नाही, तसंही मी बोलायला नाही, तुला डोळे भरून बघायला आलोय फक्त. निवेदिता, आता एक दिवस काय, एक क्षण सुद्धा लांब नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. आय एम सॉरी डिअर, नाही राहू मला. आता फक्त काही तास राहिलेत. एकदा का तू माझी बायको झालीस ना, की मी तुला इतकं जवळ ठेवणार आहे ना, की दुसरं कोणीच तुला माझ्यापासून लांब नाही करू शकत. तुम्हाला काही हवंय का? मला काही नकोय, तुलाच एक गोष्ट द्यायची आहे. हा बघ, कमरपट्टा. कमरपट्टा? अहो पण कशाला? अगं वेडे, प्रेम आहे हे माझं. घालशील ना? हो, घालेन नंतर. नंतर? नंतर नाही, आत्ता. आणि दुसरं कोणी नाही, मी स्वतः घालणार आहे तो. बघ, मकरंदची नवरी? हे काय? सत्य अख्ख्या जगाला कळायला नको. आजपासून तू फक्त माझी होणार आहेस, फक्त माझी, या मकरंद पत्कीची. घालूया? चल, आता लग्नात